ولئن أذقنا الإنسان منا رحمة ثم نزعناها منه إنه ليئوس كفور ولئن أذقناه نعماء بعد ضراء مسته ليقولن ذهب السيئات عني إنه لفرح فخور إلا الذين صبروا وعملوا الصالحات أولئك لهم مغفرة وأجر كبير فلعلك تارك بعض ما يوحى إليك وضائق به صدرك أن يقولوا لولا أنزل عليه كنز أو جاء معه ملك إنما أنت نذير والله على كل شيء وكيل أم يقولون افتراه قل فأتوا بعشر سور مثله مفتريات وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين فإن لم يستجيبوا لكم فاعلموا أنما أنزل بعلم الله وأن لا إله إلا هو فهل أنتم مسلمون من كان يريد الحياة الدنيا وزينتها نوف إليهم أعمالهم فيها وهم فيها لا يبخسون أولئك الذين ليس لهم في الآخرة إلا النار وحبط ما صنعوا فيها وباطل ما كانوا يعملون أفمن كان على بينة من ربه ويتلوه شاهد منه ومن قبله كتاب موسى إماما ورحمة أولئك يؤمنون به ومن يكفر به من الأحزاب فالنار موعده فلا تك في مرية منه إنه الحق من ربك ولكن أكثر الناس لا يؤمنون ومن أظلم ممن افترى على الله كذبا أولئك يعرضون على ربهم ويقول الأشهاد هؤلاء الذين كذبوا على ربهم ألا لعنة الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة هم كافرون أولئك لم يكونوا معجزين في الأرض وما كان لهم من دون الله من أولياء يضاعف لهم العذاب ما كانوا يستطيعون السمع وما كانوا يبصرون أولئك الذين خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون لا جرم أنهم في الآخرة هم الأخسرون إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأخبتوا إلى ربهم أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون مثل الفريقين كالأعمى والأصم والبصير والسميع هل يستويان مثلا أفلا تذكرون. आणि जेव्हा आम्ही माणसाला आपल्या कृपेची गोडी चाखवतो आणि मग ही कृपा माणसाकडून हिरावून घेतो तेव्हा तो मोठा निराश आणि नाकदरा होतो. आणि जर आम्ही पुन्हा त्याला आपल्या देणगीची गोडी चाखवतो यानंतर की त्याला कष्ट यातनेनं घेरून ठेवलं होतं तर आनंदित होऊन म्हणू लागतो माझ्या सर्व कष्ट यातना दूर झाल्या आणि बेफिकीर होऊन बढाई मारू लागतो आणि आपली ऐट दाखवू लागतो. परंतु जे लोक धीर धरणारे आहेत आणि नेकी सत्कर्म करणारे आहेत ते अशा हरकती करीत नाहीत. अशा लोकांकरता माफी आणि मोठा मोबदला आहे. तर काय जी वही आपल्याकडे केली गेली आहे त्यातून काही सोडणार आहात आणि या गोष्टीबद्दल मनात संकोच आणता की ते म्हणतात याच्यासोबत एखादा खजिना का नाही उतरवला गेला अथवा याच्या सोबतीला एखादा फरिश्ताच आला असता. तेव्हा तुम्ही तर भय दाखवणारे आहात आणि अल्लाह प्रत्येक चीज वस्तूची देखरेख करणारा आहे. हे लोक कसली बडबड करतात की ही वाणी तर यानं आपल्या मनानं तयार केली आहे. तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा अशा 10 सुरती आपल्या मनानं रचून सादर करून दाखवा आणि अल्लाहशिवाय ज्यांना ज्यांना आपल्या मदतीकरता बोलावू शकाल त्या सर्वांना बोलावून घ्या
जर तुम्ही सच्चे असाल. मग जर हे लोक तुमच्या बोलण्याला उत्तर देऊ शकले नाहीत तर जाणून घ्या की ही वाणी अर्थात कुराण उतरवली गेली आहे अल्लाहच्या ज्ञानानं, आणि यात ही गोष्ट सांगितली जात आहे की त्याच्याशिवाय कोणीही भक्ती उपासना करण्यायोग्य नाही. तेव्हा आता तरी ईमान कबूल करता की नाही? जो मनुष्य सांसारिक जीवन बनवण्याच्या काळजीत राहील आणि त्याची शोभा आणि सजावटीत मग्न राहील, तर आम्ही त्याच्या कामाचा मोबदला इथेच पुरेपूर देऊ, आणि अशा लोकांना इथं कसलीही कमतरता नसेल. अशा लोकांना आखिरतमध्ये आगीच्या अजाब शिवाय आणखी काहीही हाती लागणार नाही. आणि जी कर्म त्यांनी जगात केली ती सर्व बर्बाद होतील, आणि जी काही कामं करून आले आखिरतमध्ये सर्वच्या सर्व बेकार ठरवले जातील. तो किती भला माणूस आहे जो आपल्या पालनकर्त्यातर्फे आलेल्या प्रमाणावर कायम राहावा आणि त्याचं पठण करून त्याचा साक्षीदार बनला असावा. आणि याच्यापूर्वीही मूसाचा ग्रंथ मार्गदर्शन आणि कृपा बनून आला होता. त्यावर ईमान राखणारे लोक असे असतात. आणि या टोळ्या आणि समूहापैकी जो देखील याचा इन्कार करणारा असेल त्याचं ठिकाण आग आहे. तुम्ही याच्यात काही शंका धरू नका. तेव्हा हेच सत्य आहे तुमच्या पालनकर्त्यातर्फे, परंतु बहुतेक लोक त्यावर ईमान राखत नाहीत. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाहबाबत खोटं रचून सादर करेल? असे लोक जेव्हा आपल्या पालनकर्त्यासमोर पेशीत उभे केले जातील तेव्हा साक्ष देणारे साक्ष देतील की हे असे लोक आहेत जे आपल्या पालनकर्त्याविषयी खोट्या गोष्टी चालवत होते. सावध रहा की अशा जुलमी लोकांवर अल्लाहतर्फे धिक्काराची फटकार आहे. मग हे जुलमी लोक अल्लाहच्या मार्गापासून इतरांनाही रोखतात आणि हा मार्ग वाकडा करण्यामागे लागले आहेत आणि आखिरतबद्दलही इन्कार करतात. हे लोक जमिनीवर कोणत्याही प्रकारे अल्लाहला थकवू शकत नव्हते आणि आज अल्लाहच्या विरोधात यांचे कोणी मित्र मदतनीस राहिले नाहीत. किंबहुना यांना दुप्पट अजाब होईल. कान असूनही हे लोक सत्य ऐकून घेण्याच्या शक्तीपासून दूर राहिले आणि ते पाहतही नव्हते. हे लोक परिणामाच्या दृष्टीनं स्वतःला तोट्यात टाकणारे सिद्ध झाले आणि ज्या काही खोट्या गोष्टी रचत होते त्या सर्व गायब झाल्या. यात शंका नाही की हे लोक आखिरतमध्ये फार जास्त नुकसान उचलणारे आहेत. निस्संदेह ज्या लोकांनी ईमान कबूल केलं आणि सत्कर्म करीत राहिले आणि आपल्या पालनकर्त्याकडे नम्रतेनं झुकून राहिले असे तमाम लोक जन्नतच्या लायक आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. दोन्ही गटांची स्थिती अशी आहे जणू एक आंधळा आणि बहिरा तर दुसरा डोळस आणि ऐकणारा. उदाहरणात काय हे दोन्ही समान आहेत? तर मग तुम्ही उपदेश का नाही कबूल करत?